हॅलो गाईज, आत्ता आम्ही घरातून निघालो आहोत तिरुपतीच्या दर्शनासाठी. पण ऑलमोस्ट आम्हाला थोडं लेटच झालं होतं, कारण की 12चं आमचं टोकन होतं दर्शनाचं. पण आम्ही निघालोच 11 वाजता. मग काय, आमची नवरी मागे मागे आणि नवरदेव पुढे पुढे. नवरी बघा सफेद साडी घातली, ते नवरदेवाने लुंगी घातले. मी त्यांना सांगत होती की दोघंही सोबत चाला, म्हणजे दिसताल कपल आहात म्हणून. मग काय, पुढे ज्योतीला पण बोलवते, ज्योती येते हळूहळू हळू. नंतर बोलते की माझे पण व्हिडिओ घेत नाही तू. मग पुढे गेलो आणि नाश्ता करायला बस. नाश्त्यामध्ये स्पेशल काय, इडली, डोसा, मेंदूवडा, सगळं तिकडे तेच भेटतं. मेन म्हणजे तिथे खूप लँग्वेज इश्यू आहे, कारण की जे हॉटेलमध्ये आहेत त्यांना इतकं इंग्लिश नाही जमत प्रॉपरली. पण तरीसुद्धा आम्ही थोडंसं खुणवाखुणवीनी सांगितलं की काय पाहिजे. इडली डोसा बोललं की त्यांना समजतं की हेच पाहिजे म्हणून. मग काय, मी इथे टेस्ट करते, खाते. खूप छान होते पण ॲक्च्युली तिकडची टेस्ट खूप छान आहे, कारण की शेवटी त्यांचं फूड आहे त्या सगळे. इडली डोसा मेंदूवडा, मग ते खाल्लं. मग नंतर ज्योतीला बोलते की ये पाणी वगैरे मागव. इथे माझ्या कानातलं खूप मला त्रास येत होता, कारण की हेअरमध्ये अटकत होतं. पण तरीसुद्धा मॅनेज केलं. छान तर दिसायचं आहे, मग काय सगळं चालतं आहे, कुठेही टोचू दे. मग इथे ज्योतीला पाणी पाहिजे होतं. तिला जाम ठसका लागला होता, कारण की ती जाम ओरडत होती हॉटेलवाल्यांना की खूप लेट. ॲक्च्युली आम्हाला खूप लेट झालं होतं त्याच्यामुळे, आणि ते लोक खूप लेट नाश्ता देत होते आम्हाला. मग काय, ज्योतीने मला भरवलं. जरा जास्तच प्रेम होतं चाललं होतं आमच्या दोघींचं. बघा कशी भरवते. मी तिचा वेट करते ही कधी भरवते मला. शेवटी भरवलं तिने. बघा कसं चाललं आहे आमचं नौटंकी. छान मस्त खाल्लं पिल्लं आणि नंतर इथूनच बसस्टॉपवरती ती तिरुमलाची 5-5 मिनटाला किंवा 2-2 मिनटाला बस येते. मग तिथून आम्ही बसमध्ये बसलो. बसच्या बाहेरचा नजारा तर बघा, असं वाटतं स्वर्गात आले मी. खूप सुंदर, इतके ढगाळ वातावरण होतं, डोंगर दरी इतकं सुंदर होतं ना, खूप छान होतं. आणि तिथे मेन म्हणजे प्रोटेक्शन इतकं छान होतं ना ब्रिजला, की कधी ॲक्सिडेंट होणार नाही तिथे, असं म्हणजे त्याला कोणी खूप जास्त केअर केले होते तिथे सगळ्या रस्त्यांची, कारण की खूप वरती डोंगर आहे. आणि पुढे जाऊन बघा, तिथे खूप सारी मंदिरच जास्तीत जास्त आहेत तिथे. आणि देन पुढे जाऊन आमची गाड्यांची चेकिंगही झाली, कारण की तिथे 2दा गाड्यांची चेकिंग होते आणि माणसांची पण, की कोण काय घेऊन तर जात नाही ना, काय नाही. आणि तिथे वॉटरफॉल पण होते, पण मला वाटत नाही की माझ्या व्हिडिओमध्ये ते कॅप्चर झालं आहे वॉटरफॉल. पण बघू, नेक्स्ट टाईम कधी गेली ना मी नक्की कॅप्चर करेल. खूप छान होतं ते वॉटरफॉल, खूप वरून खाली पाणी पडत होतं ते. मग काय, खूप लाँग व्हिडिओ चालला आता हा सध्या. हां, दिसला हां, आहे तो व्हिडिओ मी कॅप्चर केला आहे, पण अजून एक होता तो दिसत नाही आहे. नेक्स्ट टाईम नक्की मी लक्ष देईल की तो कॅप्चर करायला. मग पुढे बघा, हे पण खूप सुंदर आहे. आणि ह्यांचं बाहेरचं जे गार्डनिंग वगैरे खूप छान केलेलं आहे ह्या लोकांनी. बघा ना, खूप छान वाटत होतं हे. किती सुंदर वाटतं, जसं की साऊथची मूवीज कशी असतात तसं वाटत होतं मला तिकडे गेलेले. फिल्म सिटीमध्ये गेले की काय मी. खूप छान आहे बघा. मी व्हिडिओ थोडासा कॅप्चर केला, लाँग व्हिडिओ आहे थोडासा हा, पण बघा नक्की पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही, खूप छान आहे. मग काय, आम्हाला असं वाटतं आता 12 तर वाजून गेले होते, कधी पोचणार आहे माहीत नाही. मग पुढे गेलो, नंतर आम्हाला लिमका, सोडा, फंटा हे सगळं भेटलं. आणि काय, पहिलाच आम्ही ताव मारला, घेतलं, चर्च केला आणि प्यायला लागलो. आफ्टर सो मेनी इयर्स नंतर मी ते फंटाची ती छोटी बॉटल बघितली. आजकाल कुठे या सगळ्या गोष्टी भेटतात. 20 रुपयाची बॉटल भेटते, ती पण वेगळीच आहे. मग नंतर पुढे गेलो. मला ती इतकी घाई झाली होती, ते मी सगळ्यांच्या आधी फास्ट चालत होती. आणि इथे पण भाविकाला ऑटो पाहिजे होती. काय बोलायचं या मुलीला, जरा चालायला नको तिला. पुढे जाऊन आमची बॅग, लगेज, मोबाईल सगळं काउंटरवरती सबमिट करायला लागलं.
कारण की 9 तास आम्ही वेटिंगवरती होतो आणि 9 तासानंतर आमचं दर्शन झालं. आणि त्याच्यानंतर बाहेर बघा किती सुंदर क्लायमेट आहे, किती छान वाटत होते, इतकी पॉझिटिव्ह एनर्जी होती ना तिथे. खूप सुंदर वाटलं बघा. इथे लोक आरती करत होते आणि सेम मूर्ती आतमध्ये आहे हां. ही जी बाहेर मूर्ती आहे ना तशी सेम मूर्ती आतमध्ये गाभाऱ्यामध्ये, पण तिथे मोबाईल अलाउड नव्हता. काहीच नाही, पण छान एका आरती की तिथे मोबाईल अलाउड नव्हता कारण की खूप रश झाले असते. तिथे सेल्फी आणि फोटोजच जास्त झाले असते. थँक्यू सो मच. तुम्ही माझे व्हिडिओ बघता आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले आणि काही चेंजेस असतील तरी पण मला सांगा. थँक्यू. बाय.